प्रसाद लाड म्हणून एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून एक मराठा समाजामुळे मी आज जो आमदार झालो किंवा जे काही झालो आणि तुमच्या नेतृत्वामुळे आज या राज्यातील नव्हे तर देशातील समाजाला जो मान मिळाला, एक तर तुमचा मला वैयक्तिक सत्कार देखील करायचा होता, तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जर कुठला द्वेष असेल तर तो मला दूर करायचा होता आणि समाजाच्या काही विषयामध्ये आंदोलन करत असताना काही विषय मांडले जातात, काही विषयाची सरकारकडनं ग्वाही दिली जाते, त्यामध्ये काही विषय अडून राहतात. ते अडलेले विषय काय आहेत आणि ते माझ्या माध्यमातून एक मुंबईमध्ये एक सामाजिक कार्य करत असताना, नेतृत्व करत असताना, सभागृहामध्ये नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून आपल्याला अजून चांगली काय मदत होऊ शकते, आपले विषय कसे मिटू शकतात, आपल्या विषयामध्ये मी तुमच्या दूताची भूमिका करू शकतो का, ह्या सर्व विषयाला घेऊन दादा आज मी तुमच्या आमंत्रणाला मान देऊन मी इथे तुमच्याकडे आलोय आणि तुमचा फार सन्मान करून पुन्हा एकदा सांगतो की प्रसाद लाड आज तुमचा लहान भाऊ म्हणून इथे आलाय आणि तुमचा लहान भाऊ म्हणून सातत्याने तुमच्या बरोबर सातत्याने उभा राहील हा देखील शब्द मी तुम्हाला दिला आणि त्या शब्दावरती मी कायम आहे. गेल्या वेळेस मुंबईत धनंजय पाटील यांनी आंदोलन केलं होतं, त्यावेळेस सरकारनं त्यांच्या हैदराबाद गॅलरी चौकी होता, अनेक मागण्या होत्या, ते पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे आंदोलन करावं लागतं. वेळोवेळी मान्य होणार नाही. मला दादांबरोबर मी आपली मीडियाचं झाल्यानंतर खाजगीत देखील बसणार. दादांच्या 7-8 मागण्या आहेत असं मला गंगाधरजी कळकुटे साहेबांनी सांगितलं. त्या 7-8 मागण्या मी दादांच्या समजून घेणार. निश्चितपणे त्या मागण्या समजून घेतल्यानंतर उपसमिती असेल, सरकार असेल, राज्य सरकार असेल, या मागण्या का झाल्या नाही. बघा, प्रत्येक गोष्टीला कारण असतं. काही गोष्टीमध्ये कायदेशीर अडचणी असतात, काही गोष्टींमध्ये फॉलोअप हा विषय असतो, काही गोष्टींमध्ये कोणाचा पाठपुरावा न झाल्यामुळे झालेलं असतं. पण दादानी सांगितल्यानंतर मी आज दादाला विनंती करायला आलोय भाऊ म्हणून की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन. कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे. आज मराठा समाज हा देशामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे. आज 7 कोटीपेक्षा जास्त लोक मराठा समाजाची इथे आहेत. लोक आमच्या आपापसांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आज मी दादाला भेटायला आलो तर कोणतरी काहीतरी बोलायला लागला. असं आहे की एका भावानी 2 भावांमध्ये भांडणं असतात. एका भावानी लहान भावाला बोलवल्यानंतर लहान भावानी येऊ नये ही आपली मराठा समाजाची संस्कृती नाही, प्रथा नाही. आणि आज जे संस्कार या देशावरती आहे ते मराठा समाजाकडून आलेले संस्कार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आहेत, माता जिजाऊंनी दिलेले संस्कार आहेत. आपण प्रत्येक संस्काराचं जेव्हा नाव घेतो तेव्हा छत्रपतींचं नाव घेतो. आणि या छत्रपतींचा मराठा, ज्या मराठाच्या संघर्षामध्ये मला जर दादांमुळे खारीचा वाटा उचलायची संधी मिळत असेल, त्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक उपोषणं केली. मी आता दादांना विचारत होतो त्यांच्या तब्येतीबद्दल. त्यांनी मला सांगितलं उपोषणामुळे त्यांची तब्येतही बिघडली. मला वाईट वाटतंय बोलताना, माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत की एक कार्यकर्ता स्वतःचा जीव जाईपर्यंत जर एवढा मोठा संघर्ष करू शकतो तर आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच्या मागे का उभा राहू शकतो. आणि मग हे करत असताना त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरकार दरबारी नेऊन कुठे अडले आहेत, न्यायिक प्रक्रियेत कुठे अडले आहेत, कोणाच्या दरबारी अडकले आहेत, ह्या सगळा विषय मी सरकार दरबारी निश्चितपणे नेणार. आणि दादा बरोबर त्याचा भाऊ म्हणून याच्या पुढे त्याच्या संघर्षात, त्याच्या कामात, त्याच्या कार्यात मी सातत्याने राहणार. आणि मी दादाला विनंती करायला आलोय. नेतृत्व येतात, समिती येतील आणि तुम्हाला विनंती करतील, सर्व आहे. पण आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आलाय, तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी. आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन. मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्याल. तुमच्या शेतातली ड्रॅगन फ्रूट खायला